बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार, लाईव्ह मराठी न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. बऱ्याच वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकांचा बिगुल आता वाजलेला आहे. त्याच्यामध्ये वडगाव नगरपालिका देखील सामील आहे. प्रशासकीय यंत्रणा सतर्क झालेली दिसून येत आहे. प्रभाग रचनेची कामे असतील, त्याचबरोबर इतर जी प्रशासकीय कामं आहेत ती देखील सुरू झालेली आहेत. वडगाव नगरपालिकेमध्ये गतवर्षीचे सत्ताधारी युवक क्रांती आघाडी व पारंपरिक प्रतिस्पर्धी यादव पॅनेल आघाडी यांच्या अंतर्गत जोडण्यांना देखील वेग आलेला दिसून आलेला आहे. सोबतच शहरामध्ये एक जोरदार चर्चा सुरू आहे, ती म्हणजे महायुतीची. एकीकडे वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था या महायुती म्हणून लढाव्या अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. महायुतीचे कार्यकर्ते देखील याला संमती देतात. असं असतानाच वडगाव शहराचे राजकारण कायमच यादव पॅनेल आघाडी व युवक क्रांती आघाडी यांच्या भोवतीच फिरत असलेलं दिसून येत आहे. मागेच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये यादव आघाडीचे फक्त 4 नगरसेवक निवडून आले होते, तर युवक क्रांती आघाडीची सत्ता स्थापन झाली होती. मात्र या पंचवार्षिक निवडणुकीत यादव पॅनेल जोरदार कमबॅक करणार अशा चर्चा शहरात सर्वत्र सुरू आहे. असं असतानाच महायुतीच्या एंट्रीने स्थानिक आघाड्यांवर काय परिणाम होणार हा देखील प्रश्न आहे. दोन्ही आघाड्यांमध्ये महायुती व महाविकास आघाडी या पक्षांचे नेते तसेच कार्यकर्ते देखील आहेत. मागेच झालेल्या लोकसभा व विधानसभेत पक्षीय राजकारण देखील झालेलं दिसून आलेलं आहे. यादव पॅनेलच्या नेत्या सौ विद्याताई पोळ यांनी महाविकास आघाडी म्हणून लोकसभेला सत्यजित आबा पाटील व विधानसभेला राजूबाबा आवळे यांना पाठिंबा दिला होता. तर युवक क्रांतीमधील काही नेत्यांनी लोकसभेला धैर्यशील माने व विधानसभेला अशोकराव माने यांना पाठिंबा दिलेला होता. यादव आघाडीचा महाविकास आघाडीला पाठिंबा असतानाच यादव आघाडीतील काही नेते, काही ज्येष्ठ कार्यकर्ते यांनी महायुतीतील अशोकराव माने यांचा प्रचार केला होता. तसेच युवक क्रांतीतील काही नेते यांनी महाविकास आघाडीतील राजूबाबा आवळे यांना पाठिंबा दिलेला दिसून आला होता. अशा वेळी नगरपालिका निवडणुकीत महायुतीची एंट्री जर झाली तर स्थानिक गटातील नेते जे वरिष्ठ पातळीवर महायुती व महाविकास आघाडीसोबत आहेत ते नेमकी कोणाची उमेदवारी घेणार? स्थानिक गटातील नेत्यांचा याला पाठिंबा किंवा संमती असणार का? यामध्ये सामान्य कार्यकर्ते जे ज्या त्या गटासोबत कायम एकनिष्ठ राहिलेले आहेत, अशा वेळी त्यांनी नेमका कोणाचा प्रचार करायचा किंवा त्यांची या संदर्भातली भूमिका काय? विधानसभेवेळी स्थानिक गटांना जे शब्द दिलेले होते ते पाळले जाणार का? असे अनेक प्रश्न सध्या या निवडणुकीच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत. या सगळ्यांमध्ये वडगावच्या जनतेची भूमिका काय असणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे आणि तेच आपण येणाऱ्या काळात लवकरच आपण तुमच्यासमोर मांडणार आहोत. तुर्तास व्हिडिओ जर्नलिस्ट सुशांत खिलारेसह मी सुमेध कांबळे, लाईव्ह मराठी, पेठ, वडगाव.